सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील 3 कर्मचारी गेल्या 1-1.5 महिन्यांपासून विनाकारण सुट्टीवर आहेत। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल आणि जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिला। सफाई कर्मचाऱ्यांनी 14,500 रुपये पगार मंजूर असताना हातात 8,500 रुपये मिळतो, तोही वेळेत मिळत नाही। हा पूर्ण पगार 14,500 मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी केली। यावेळी कृष्णा पाटील म्हणाले की सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये जबाबदारपणे काम सुरू आहे का याची मी स्वतः सामान्य नागरिकांच्या माध्यमातून अनुभूती घेतली आहे। त्यामुळे यापुढे जे कर्मचारी प्रामाणिक काम करतील त्यांचा सन्मान करून जे काम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये यापुढे दर्जेदार सेवा देऊ असा निर्धार येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। महापालिका हॉस्पिटलच्या माध्यमातून दर्जेदार भक्कम सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी सांगितले। सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचे समजताच 2 दिवसापूर्वी झाडाझडती घेण्यात आली होती। त्यानुसार महापालिका प्रशासनाने आज कर्मचाऱ्यांच्या बरोबर बैठक नियोजित केली होती। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर संजना बागडी यांनी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याबरोबरच हॉस्पिटल भक्कम होण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले।